हॅलो एव्हरीवन, मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करीत आहे। आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहोत। श्री क्षेत्र तुळापूर हे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे। मेन एंट्रन्सला तुम्ही तुमची बाईक पार्क करू शकता, तुमच्या 4 व्हीलर गाडी असेल तर पार्क करू शकता। मेन एंट्रन्सच्या इथे आल्यानंतर तुम्हाला पर पर्सन तिकीट चार्जेस आहे ते पे करावे लागतील। एंट्रन्सच्या इथे महाराजांचा स्टॅच्यू आहे। मेन एंट्रन्सच्या आतमध्ये आल्यानंतर तिथे चप्पल स्टँड आहे, तुम्ही तिथे चप्पल काढू शकता। आतमध्ये आल्यानंतर असं सुंदर असा हा परिसर आहे। श्री क्षेत्र तुळापूर हे भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरती आहे। क्वचितच असे काहीतरीच लोक असतील त्यांना माहिती नसे की तुळापूर हे काय आहे। तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। त्याला असं बलिदान स्थानही असं ओळखलं जातं। छत्रपती संभाजी महाराजांची इतिहास सर्वांनाच जाणत आहे। आतमध्ये आल्यानंतर राईट हँड साईडला इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता। असा उभा हातात तलवार घेऊन स्टॅच्यू आहे, खूप सुंदर असा स्टॅच्यू आहे। खूप भाविक येत असतात इथे, तुम्ही बघू शकता। हे पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे इथे भाविकांची गर्दी असतेच। इथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी म्हणजे बलिदान स्थान असे ओळखलं जातं। आणि तसेच इथे कवी कलश यांची समाधी आहे। कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र व सल्लागार होते, त्यांची समाधी इथे आहे, तुम्ही बघू शकता। खूप असं सुंदर असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे। मराठ्यांच्या इतिहासामध्ये तुळापूर या गावाचे खूप असे महत्त्व आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच जाणत आहे। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे मुघलांनी कैद केले होते व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले होते। तेच हे तुळापूर आहे। तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली। जवळच नदीच्या काठावर वसलेला वडूबुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला होता। ही कवी कलश यांची समाधी आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे खूप असे मित्र आणि सल्लागार होते, त्यांची समाधी ही तिथेच आहे, तुम्ही बघू शकता। तसेच तुळापूर या गावाला बलिदान स्थळ असेही बोलले जाते। तुम्ही हा परिसर बघू शकता। या मंदिराच्या परिसरामध्ये संगमेश्वराचे मंदिरही आहे, ते आपण पुढे बघू। इथे सावजीबुवा देसाई यांची समाधी आहे, यांनी जी सेवा केली होती या इथे। इथूनच तुम्हाला भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीचा हा संगम इथे तुम्हाला बघायला भेटेल। हा वरतून हे असा व्ह्यू दिसतो, तुम्हाला खाली नंतर पुढे आपण खाली गेल्यानंतर बघू। हेच ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ, तुम्ही बघू शकता। म्हणजे खूपच लोक इथे दर्शन करण्यासाठी येतात। हीच ती समाधी छत्रपती संभाजी महाराजांची। तुम्ही समाधी स्थळ इथे आल्यानंतर तुम्हाला खरंच इथे इतिहास आठवल्याशिवाय राहणार नाही। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्वांना सांगतो की तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी जाल तेव्हा भेट देऊ शकता, पण मी इथे नक्कीच सर्वांना रिक्वेस्ट करेन की आयुष्यामध्ये एकदा तरी ह्या समाधीस्थळाला व्हिजिट करा। असं जरुरी नाही की म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतरच यावं लागेल, पण आयुष्यामध्ये एक निश्चय करूनच तुम्ही इथे या की नाही मला आयुष्यात एकदा तरी ह्या ठिकाणी भेट द्यायची आहे। खूपच अलगच म्हणजे इतिहास आहे। जसं आपल्याला गड किल्ल्यावरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो,
तसंच आपला इथे ह्या समाधी स्थळावरती आल्यानंतर जो आपला मराठ्यांचा इतिहास आहे तो इथं आठवल्याशिवाय राहणार नाही। इथे बाजूला संगमेश्वराचे मंदिर आहे, खूप सुंदर असं हे मंदिर आहे संगमेश्वराचे। मंदिराच्या खांबावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळेल तुम्हाला। मंदिराच्या गावात जाण्या अगोदर म्हणजे गणपती व विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। मंदिराच्या परिसरात गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर तसेच उंच दीपमाळा पाहायला मिळेल तुम्हाला। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। इथूनच भीमा भामा आणि इंद्रायणी त्रिवेणी संगमनाकडे जाता येतं। हा नदीकडे जाण्यासाठी एंट्रन्स होता। इथे त्याची हिस्ट्री लिहिलेली आहे। इथे आल्यानंतर हीच ती जागा आहे, इथे 3 नद्यांचा संगम झालेला आहे। इंद्रायणी, भीमा, भामा या 3 नद्या। इथे आल्यानंतर जर तुम्हाला तो इतिहास आठवत असेल तर अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही बघू शकता 2 साईडने तुम्हाला नद्या दिसतात। याच नद्यांचे ते त्रिवेणी संगम होऊन इथून ही नदी पंढरपूरकडे जाते। इथे काही बोटिंग करण्यासाठी आहे 1 तासामध्ये, म्हणजे तिथेच राऊंडमध्ये फिरवतात तुम्हाला। 1 तासाचे काही चार्जेस आहेत त्याच्यात। पण मी अजून एकदा सांगेन, आयुष्यात एकदा तरी या समाधी स्थळाला भेट द्या। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।